नमस्कार, मी योगिता गवळी. माझ्याकडे 3rd आणि 4th ची मुलं आहेत. त्यांना मी आता फायरलेस कुकिंग शिकवते आणि मुलं अगदी आवडीने करतात आणि घरी जाऊन करतात आणि नेक्स्ट वीक मला आणून देतात, टीचर मी हे घरी केलं. आणि त्या पेरेंट्सचे पण मला मेसेज असतात की मुलांनी खूप छान केलं असं. त्यामुळे एक आनंद मिळतो आणि मुलांकडनं आपल्याला पण शिकायला मिळतं की हे आपण आता हे आहे कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट. हां, डेसिकेटेड कोकोनटचं तुम्ही घरी काय करतात? तुमच्या घरी करतात ना यूज? तुमची आई काय करते घरामध्ये? काय काय करते? काय लाडू करते? काय करतात तुमच्याकडे? करंजी. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यामध्ये मिल्क पावडर ॲड केली. हां, तुम्हाला रेसिपी लिहून देईल सगळी. कोकोनट आणि मिल्क पावडर. आता ह्याला थोडंसं ना आपण बाइंडिंगला थोडं दूध घ्यायचं असतं. म्हणजे मिक्स वगैरे करूया आपण. हां, भारी येतोय. आता आपण ह्याला दूध टाकलंय ना बाइंडिंग साठी, तर मी चांगला मिक्स करून घेते. हा, हा येलो आहे. आता आपण टाकूया. हा कोणता कलर आहे? रेड. टॅमॅटो रेड आहे. टोमॅटो रेड. एक पिंक घ्या, ग्रीन घ्या. आपण स्काय ब्लू पण तीनचे कलर आहे. इथे बघ, कोणत्या कोणत्या कलरचे झालेत लाडू तयार जरा सांगा. तिखट. तुमचा फेवरेट कलर? चटपटा. आणि योगिता मॅडम ज्या टीचर रेसिपी दाखवतात त्या घरी करतात? तुम्ही करून बघतात? व्हिडिओ काढताना कोट काढायला आपण. तुझा फेवरेट कलर कोणता आहे मुलांचा? रेड. ब्लू. 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 पिंक. ब्लू. ब्लॅक पिंक. माझा ब्लू ऍक्च्युली. आता आपण येल्लो करूया. लाडू करून झाले. हां, आता ह्याला आपण काय करायचं? कोटिंग करायचं. हा, आता तुम्ही मला सांगा आपण काय काय यूज केलं याच्यामध्ये मटेरियल सांगा. आता आपण काय करायचं? एक एक घ्यायचं, त्याच्यात कोटिंग करायचं. आता मी शाळेत शिकवते ना, इतके वर्ष झाली शिकवते, खूप वर्ष झाली शाळेत शिकवते. 20 years. माझ्याकडे शिकवते शिकायला कुकिंग ऍक्टिव्हिटीला.
ती शेफ झाली, 3-4 मुलं झाले शेफ माहितीये. माझी दीदी पण शेफ आहे. व्हेरी नाईस. ती मस्त मस्त बनवते. माझ्या दादाला पण एकदा माय डॉटर इज शेफ. टीचराची डॉटर पण शेफ आहे. टीचरने आम्हाला सांगितलं. माझा काका माय मॉम इज अ स्पोर्ट्स डायरेक्टर. वाव. Sports director means managing all sports. असं करून चालेल. टीचरांकडे बेस्ट आयडिया टेक्नॉलॉजी. मस्त क्लास. Yes. So beautiful. So elegant. स्टार्ट. हा आणि तुमच्या कुकिंगच्या क्लासमध्ये तुम्ही काय काय शिकतात नवीन नवीन? मोनाको सँडविच, कॅरेट सँडविच, ॲपल डोनट, ब्रेड अँड चीज रोल, सँडविच. आणि वाव वाव मस्त. म्हणजे नवीन नवीन मस्त मस्त पदार्थ शिकलायत तुम्ही. आणि आवडतं तुम्हाला क्लासेस? आणि योगिता टीचर शिकवतात ते खूप आवडतं ना? आणि रेसिपी करतात घरी तुम्ही? अरे वा मस्त. ची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आणि रेसिपीचं नाव काय होतं? कोकोनट लड्डू. आणि आवडले तुम्हाला सर्वांना? कलरफुल. आणि उद्या 14 नोव्हेंबर आहे चिल्ड्रन्स डे. तर तुम्हाला चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. छान छान रेसिपी ज्या शिकवतात योगिता टीचर त्यांच्याबद्दल तुम्हाला जरा सांगायचे बोलायचे. म्हणजे तुम्हाला काय शिकलात तुम्ही आणि टीचरांबद्दल काय वाटतं तुम्हाला ते तुम्हाला बोलायचे. हा कोण सांगणार? तुला काय वाटतं? तुला काय आवडतं? सांग तू काय काय करते घरी? मी मोनाको सँडविच करते घरी. मी कॅरेट सँडविच. व्हेरी नाईस. सगळ्यांना वाटते का केल्या संध्याकाळी ते बोल? मला संध्याकाळी करून सगळ्यांना वाटतं. अरे वा खूप छान. मी चपाती आहे ना घरी बसते, नूडल्स बनवते. अजून कुकिंग शिकायची आहे मला. ती आहे टीचर करून एकदम छान रेसिपी. मला खूप आवडली टीचरनी बनवलेली. मी कॅरेट सँडविच बनवते घरी. ते मम्मीच्या स्टाईल एकदम वा, पण टीचरची स्टाईल त्याच्यापेक्षा चांगली. ओके व्हेरी नाईस. आणि छान छान रेसिपी तुम्ही शिकलात ना इकडे क्लासमध्ये? ओके. आणि बोला थँक्यू टीचर. एक चॉकलेट. अरे बाबा. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत शाहिदा मॅडम. मी शाहिदा काश्मीरी, हेडमिस्ट्रेस ऑफ डॉक्टर M.G. पवळेकर मित्र मंडल प्री माध्यमिक प्रायमरी स्कूल ह्याची मी हेडमिस्ट्रेस आहे. आमच्या शाळेमध्ये अकॅडमिक स्टडीजबरोबर बाहेरचे दुसरे ॲक्टिव्हिटीज पण आमच्या शाळेमध्ये होतात. खूप ॲक्टिव्हिटीज होतात, एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज होतात. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज म्हटल्यानंतर स्केटिंग आहे, आर्चरी, सिंगिंग, डान्स आणि कुकिंग ॲक्टिव्हिटी. तर कुकिंग ॲक्टिव्हिटी हे सगळे बाहेरचे आमच्याकडे फॅकल्टी असतात ॲक्टिव्हिटीज घ्यायला. आणि त्यामधून कुकिंग ॲक्टिव्हिटी हे आमच्या मिसेस योगिता कवळी हे घेतात. हे 20 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये येतात आणि हे कंटिन्यूस घेत असतात ॲक्टिव्हिटी. तर हे पहिले सेकंडरीला होते
आत्ता ते 10 वर्षापासून, त्या 20 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये शिकवतात ॲक्टिव्हिटी, कुकिंग ॲक्टिव्हिटी. आणि 10 वर्षापासून हे ते प्रायमरीला येतात. आणि ते पण ते विदाऊट एनी चार्जेस, म्हणजे काही मानधन न घेता ते स्वखुशीने हे आमच्याकडे ते शिकवतात. आणि वी आर व्हेरी थँकफुल फॉर दॅट, का ते काही न घेता आमच्याकडे रेग्युलर ते येतात.